अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. नेहमी मी तुमच्यासोबत सेवा घेऊन येते, कधी कधी व्लॉग आणते. बरेच दिवस झाले स्वामींचा अनुभव शेअर नाही केला आणि आजच मला अतिशय सुंदर असा अनुभव आला आहे. एक ताई आहे मनीषा केकन. सॉरी ताई जर मी तुमचं आडनाव घेण्यात माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर, पण मनीषा केकन ह्या ताईंचा अनुभव आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराज नेहमी आपल्याला अनुभव देत असतात. आपल्या सेवेमुळे महाराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि अर्थात आपल्यासाठी काही जे चांगलं आहे ते महाराज आपल्याला देत असतात. तर त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. तर सर्वात प्रथम मनीषा ताई, मला तुमचे आभार मानायचे आहे की तुम्ही मला त्या पात्रतेचं समजलं की मी तुमचा हा जो स्वामी अनुभव आहे तो मी सगळ्यांसोबत शेअर करेल. तर मी तुम्हाला सांगणार आहे की मनीषा ताईंच्या बाबतीत काय घडलं. त्यांनी माझे असेच व्हिडिओज बघितले, स्वामींच्या 11 गुरुवारांचा ताईंनी व्हिडिओज बघितला. आणि अर्थात प्रत्येकाची बघा, घर होणं हे प्रत्येक सर्वसामान्य माणसांचं स्वप्न असतं. भले आपण आपल्या आई वडिलांच्या घरात राहतो, वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये राहतो, पण स्वतःचं हक्काचं घर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्याच पद्धतीने ताईंनाही वाटलं होतं, मनीषा ताईंना वाटलं होतं की माझंही घर व्हावं. सो त्यांनी माझा तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी ठरवलं की आपणही 11 गुरुवार करूया. तर त्यांनी व्रत करायला सुरुवात केली. मला एक सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की महाराजांची कोणतीही सेवा केली, कोणतीही, मी असं अजिबात नाही म्हणणार की मी सांगते म्हणून तुम्ही 11 गुरुवार करा. तुम्ही 9 गुरुवार केले तरी चालेल. फक्त मनापासून महाराजांची सेवा करायला हवी आणि तीच सेवा खरी फलित जाते. सो त्यांनाही वाटलं की चला आपण महाराजांची सेवा करूया. तर त्यांनी 11 गुरुवार करणं सुरू केलं. तर सगळ्यात महत्त्वाचं, ताई आहे मनमाडच्या, नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड गाव आहे. तर ताई मनमाडच्या आहे आणि त्यांना वाटलं की म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाला वाटतं की आपलं घर व्हावं, तर ताईंनाही वाटलं की माझं स्वतःचं घर व्हावं नाशिकमध्ये. तर नाशिक सारख्या शहरात घर होणं अर्थात खूप चॅलेंजिंग आहे. कारण जे गावाकडचे लोक असताना, मनमाड असतो, आता मी येवल्याची आहे, मी सांगते की आपल्या ह्या ठिकाणी कमी प्राईजमध्ये व्यवस्थित घर मिळतं, पण सिटीमध्ये घर घेणं खूप जास्त अवघड असतं. पण मी तुम्हाला सांगितलं ना की महाराजांसाठी आपल्या सेवेमुळे अशक्यही शक्य महाराज करता. तर त्यांनाही तेच होतं. त्या मला बोलल्या की ताई, नाशिकला घर घेणं आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. ती गोष्ट आमच्यासाठी शक्यच नव्हती की आम्ही नाशिकला घर घेऊ शकतो. पण माझ्या मनात इच्छा होती की माझं नाशिकसारख्या शहरात घर व्हावं. ज्या ताई मनमाडच्या आहे, तर त्या बोलल्या की माझी इच्छा होती की नाशिकसारख्या शहरात माझं घर व्हावं. खूप अडचणी आल्या, पण महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. मी 11 गुरुवार केले आणि माझं घर झालं. आणि म्हणे भले मी राहायला नाही गेली म्हणे तिथे, पण माझं नाशिकला घर झालं. आणि त्या म्हटल्या की तुमचा व्हिडिओ बघून मी ह्या सगळ्या सेवा करायला लागले आणि माझी इच्छा महाराजांनी पूर्ण केली. तर मला एक सांगायचं आहे की मी असो किंवा कोणी पण असो, तुम्ही मनापासून सेवा करता आहे तेच तुमची खरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इच्छा पूर्ण झाल्यावरही तुम्ही मला मेल करून सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगितलं की मला थँक्यू वगैरे अजिबात नका म्हणू, कारण मलाही वाटतं की माझं जेवढं चांगलं झालंय ना, तेवढ्यापेक्षा चांगलं तुमच्या सगळ्यांचं व्हावं. मला जे महाराजांनी दिलं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला द्यावं हीच मी महाराजांकडे प्रार्थना करते. आणि त्यांनी सांगितलं की ताई, नाशिकसारख्या ठिकाणी आम्ही घर घेणं शक्यच नव्हतं, पण महाराजांच्या कृपेने महाराजांनी ज्या गोष्टी शक्य नव्हत्या त्याही त्यांनी माझ्यासाठी शक्य केल्या. सो त्या म्हटल्या की आज मी खरंच हॅप्पी आहे की माझं घर आहे. भले मी अजून शिफ्ट नाही झाली, पण माझं घर झालंय, तीच खूप मोठी गोष्ट आहे. सो त्या बोलल्या की तुमचं खरंच खूप म्हणजे आभार की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगता, लोकांना सेवा सांगता. मला परत तुम्हाला एक सांगायचं आहे की मी फक्त माध्यम आहे, हे माझ्यामुळे वगैरे अजिबात नाही. मी तुम्हाला खरं सांगते, ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे. मी तुम्हाला सांगते ना की माझं काम आहे तुम्हाला महाराजांच्या चरणांपर्यंत आणून ठेवायचं. नंतरचा प्रवास हा तुमचा आणि महाराजांचा आहे. अर्थात तुमची सेवा किती प्रभावशाली आहे, तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने स्वामींची सेवा करता, ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि तेव्हा स्वामी पावता. मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की व्रतवैकल्य करून आपल्या इच्छा, आपल्याला जे हवं आहे ते नाही मिळालं म्हणून देव वाईट असतो का? नाही. आपल्यासाठी काय चांगलं असतं हे महाराजांना माहिती असतं. आपल्याला नेहमी क्षणिक सुख दिसत असतं, पण महाराज नेहमी आपलं 20-30 वर्षाचा विचार करत असतात. सो आपल्या मनासारख्या काही गोष्टी झाल्या नाही म्हणून महाराजांना कधीच ब्लेम करू नका. तुमच्या आयुष्यात याच्यापेक्षाही चांगलं लिहिलेलं आहे, यात काही शंकाच नाही. जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडत असतात तेव्हा फक्त हेच लक्षात ठेवायचं की महाराजांनी माझ्या आयुष्यात याच्यापेक्षाही चांगलं लिहिलं आहे, याच्यापेक्षाही चांगले दिवस माझ्यासाठी महाराज देणार आहे. म्हणून आजचा दिवस जरी वाईट आहे, पण उद्याचा दिवस याच्यापेक्षा चांगला येईल.
अनुभव सांगायचं कारण फक्त एकच आहे की महाराजांची कोणतीही सेवा जरी तुम्ही मनापासून केली, तुमचं घर काय तुमचा बंगला होईल. माझं घर झालंय तुमचा बंगला होईल यात काही शंका नाही. कारण मला माहिती आहे की तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त महाराजांची सेवा करता. आणि कदाचित माझ्याकडनं, आता मी खरं सांगते, मी माहेरी आली आहे, माझ्याकडनं सेवा होत नाही. माझ्या मनात एक असं आहे की मी सेवा करत नाही, पण अर्थात महाराजांना पण माहिती आहे की नामस्मरण तारक मंत्र माझं चालूच असतं. असं मी तुम्हाला सांगेल की मी जेवढी सेवा नाही करत तेवढे तुम्ही सेवा करता. सो महाराजांनी मला इतकं दिलंय तर तुम्हाला किती देतील. फक्त आणि फक्त महाराजांची सेवा सोडू नका. महाराजांच्या सेवेला कधी अंतर देऊ नका. महाराजांनी तुमचा हात धरलाय, आयुष्यभर ते तुमचा हात सोडणार नाही. फक्त तुम्हाला महाराजांची सेवा सोडायची नाही, हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो ताईंचा फ्लॅट झाला, तुमचा बंगला होईल यात काही शंका नाही. फक्त महाराजांवर विश्वास ठेवा. आता बऱ्याच मला कमेंट येईल की ताई फ्लॅट बंगला झाला. मला एक सांगायचं आहे की त्यांचा फ्लॅट झाला याचा अर्थ महाराजांनी येऊन त्यांचं कर्ज नील केलं असं नाहीये. अर्थात त्यांनी फ्लॅट घेतला असेल, त्यांनी थोडंफार लोन काढलं असेल. फक्त मला एक सांगायचं आहे की ज्या गोष्टी आपल्याकडनं अशक्य असताना त्या फक्त स्वामी महाराज करून घेता. महाराजांमुळे फ्लॅट झाला याचा अर्थ हप्ते त्यांनाच भरायचे आहे, पण महाराजांमुळे जे संकट आलं ना त्या संकटांना आपण सामना करतो आणि त्या संकटांचा जो त्रास आहे, जो भोग आहे, तो आपल्यापर्यंत जास्त येत नाही. इतक्या महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे. कारण ह्या पद्धतीच्या मला कमेंट्स पण येतील की त्यांचा फ्लॅट झाला मग काही महाराजांमुळे झाला. हो, मी तर माझा फ्लॅट तर महाराजांमुळेच झाला. मी हे एकदम ओपनली बोलते की महाराजांमुळेच माझं घर झालंय. माझं घर झालंय, तुमचाही बंगला होईल यात काही शंका नाही. सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. हो, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.